नमन करून महाराष्ट्राला नमन करून महाराष्ट्राला मराठी बाण्याला आणि कसदार इथल्या मातीला आणि जनतेच्या निधड छातीला सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 जसा पाऊस येतो पुन्हा पुन्हा सूर्य उगवतो रोज नवा अरे हिरवी बोली धरणीची उगवून येई पुन्हा पुन्हा साल नवे हंगाम नवा बीज ही नवे अंकुर नवा अहो साद घालती पुन्हा पुन्हा साद घालती पुन्हा पुन्हा आणि मग मंडळी अगदी तसाच पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या जल्लोषात यंदाच्या सालीही पुन्हा आला हो फार्मर कप पुन्हा आला हो फार्मर कप साल हे नवे नवे हे रूप झटकून निराशा पेरून आशा उगवून येऊ भुईत एकतेची डागून तोप आता घेऊ आभाळ कवेत आणि उडवू समजांची झोप जी 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 पुन्हा एकदा फार्मर कप आला आणि महाराष्ट्र पेटून उठला. पहिली ठिणगी उडाली ती फार्मर कपच्या निवासी प्रशिक्षणाची. 39 तालुक्यांमध्ये विविध प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. गावागावातून हजारो शेतकरी प्रशिक्षण केंद्रांवर पोहोचू लागले. तंत्रशुद्ध गटशेतीचं बाळकडू शेतकऱ्यांना मिळू लागलं आणि आपापल्या गावी मग ते एक बदलाचं वारं घेऊन परतू लागले. गावागावात शेतकरी गटांची बांधणी सुरू झाली. एक जोरदार लहर उठली आणि गट तयार होऊ लागले. प्रशिक्षण घेतलं ना तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो. सासरवासी जशी सासरवरून माहेरी जाते तसं वाटलं आम्हाला. म्हणजे एवढं खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. आम्ही एवढं बिंदास राहिलो. बऱ्याच ज्या पहिल्या आमच्या जुन्या संकल्पना होत्या त्या पाकच मोडीस आल्या. शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने हे आम्ही तत शिकलो. मग तिथून आल्यानंतर आम्ही जेव्हा बसमध्ये बसलो परतीसाठी जेव्हा, तर तेव्हाच आमच्या मनात असं सुरू झालं की आता आम्ही कधी घरी जातो, कधी गावात लोकांना सांगतो आणि कधी हे करतो की आता आपल्याला गट शेती करायची, गट करायचा. हे रंग एक, सूर एक, ताल एक, नाद एक झाला. हे ध्येय एक, जिद्द एक, वाट एक, मार्ग एक झाला. अन झाले रे सारे झाले एक झाले हो. आले गटात आले सारे हो, गटात आले सारे. आले गटात आले सारे हो, गटात आले सारे. गटात आले सारे हो, गटात आले सारे. गटात आले सारे हो, गटात आले सारे. गावागावात असं काही वारं वाहू लागलं की जादूच झाली.
अहो शेतीतल्या निराशेला कंटाळून शेतीपासून पार दूर गेलेली गावची टवाळखोर पोरही यंदा गटात आली. मी कधी व्हिडिओ बघत बसायचो, कधी काय, कधी पिक्चर, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नव्हतो. आमचं माघारी येताना एसटीत तेच नियोजन की हितनं गेल्यानंतर मोबाईल हातात घ्यायचाच नाही. आपलाच गट आपण असं तयार करू, गावाला भारी करू, असा गट तयार करू आपण म्हणलं. तवा गरम आहे, पोळी भाजायची हेच ठरवलं आणि मग हा गट आम्ही तयार केला. हो मिळे वाट उसळत्या झऱ्याला, हो मिळे दिशा उन्हाळ वाऱ्याला, वाहे बदलाच हे वार हो वार हो. आली गटात आली पोरं हो, गटात आली पोरं, आली गटात आली पोरं हो, गटात आली पोरं, अरे गटात आली पोरं हो, गटात आली पोरं, आली गटात आली पोरं हो, गटात आली पोरं. अशाच पद्धतीनं युगत मांडून समजून उमजून एक एक माणसं जोडत गट बांधल्या जात होती. आणि यात आघाडीवर होत्या त्या महिला. मागच्या वर्षी घरच्यांशी भांडून महिला शेतीत उतरल्या होत्या आणि त्यांचे 40 गट तयार झाले होते. आणि यंदा, अहो यंदा तर महिलांनी नुसती कमालच केली. 1-2 नाही, 100-500 नाही, तर चक्क 750 खास महिलांचे असे शेतकरी गट तयार झाले. पुरुषांकडून शेती घेताना फार त्रास झाला, कारण ज्यावेळेस महिलेला एखादा हक्क मागायचा असतो, साडी वगैरे, तो पुरुष पटकन देतो, पण शेती द्यायचं म्हणल्यावर त्याच्या फार जीवावर येते. पण आम्ही खूप जिद्दीला पेटलेला, आम्ही काही थांबणार नव्हतो. त्यांना आम्हाला शेती द्यावीच लागली. कसंही म्हणून भांडून म्हणा, कसं म्हणा, काही दिवस एकमेकाशी बोललो नाही, पण आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण मी म्हटलं काही झालं ना, किती पण संकट आले तरी पण शेतकरी गट बनवायचं म्हणजे बनवायचं. आम्ही आता मागं नाही हटणार. आम्ही, तुम्ही म्हणताय ना मला सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोतच. नजरेत नजर खोचून पदर महिला ही चालल्या पुढं पुढं, हातात हात जोडून साथ त्या उभ्या ठाकल्या शेतीत. धरणीची ही लेक होऊन एक निघाली उंच नभाच्या भेटीस, अरे धरणीची ही लेक होऊन एक निघाली उंच नभाच्या भेटीस. तर मंडळी, अशा तऱ्हेनं महाराष्ट्रातल्या 39 तालुक्यांमध्ये तब्बल 3000 शेतकरी गटांची भली मोठी फौज तयार झाली आणि हंगाम सुरू झाला. पहिली खिंड होती ती बी बियाणं, खतं या शेतीच्या विविध निविष्ठा खरेदीची. अहो या बाजारात दरवर्षी शेतकरी पार एकटा पडून कर्जबाजारी होत असतो, पण आता तो एकटा नव्हता. एकीची ताकद त्यानं ओळखली होती आणि मागच्या सालचा अनुभवही त्याच्या गाठीशी होता. आणि म्हणून यंदा एक पाऊल आणखी पुढे टाकलं गेलं. वेगवेगळ्या गटागटांमध्ये युती होऊ लागली आणि निविष्ठा खरेदी करता दुकानावर 1-2 नाही, तर चक्क 10-10 गट एकत्र येऊन धडकले. अहो लाखो रुपयांची बचत होऊ लागली आणि काही काही गट तर अगदीच सुसाट सुटले. कसे? हे असे म्हटलं आपण एक काहीतरी करू की आपला गट टिकलाच पाहिजे. मग असं मी सांगितलं यांना की म्हणलं आपण ट्रॅक्टर घेऊ. 5 मिनिटात त्याने सगळ्यांना हो बोलले की ट्रॅक्टर आणायचा आणि त्याच दिवशी आणायचा. 11 लोक जोडले, आम्ही 25-25 हजार केले आणि ट्रॅक्टर आणला. आणि 125 एकरामागं आम्हाला जवळपास 75 ते 81 हजार रुपये आमचे त्या नांगरणीच्या खर्चातून वाचले. हे मोठं यश आमच्या गटाला दिसलं. आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा पण भेटली की नाही, आपण ट्रॅक्टरचा मालक पण बनू शकतो. आज मी हक्कानं म्हणू शकतो आमचा ट्रॅक्टर आहे, दुसऱ्याला जायची गरज नाही. ट्रॅक्टर म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रॅक्टर झाला. आमच्या खुशीला बसला हे स्टार्टर, दवा गटात आला ट्रॅक्टर. खुशीला बसला हे स्टार्टर, दवा गटात आला ट्रॅक्टर. झाली काम फास्ट होऊन फास्टर, गटात आला ट्रॅक्टर. आम्हा समजांचा प्राऊड फॅक्टर. आम्ही मालक, आम्ही कॉन्ट्रॅक्टर, आमचा सिनेमा आम्हीच ऍक्टर.
गटात आला ट्रॅक्टर. ट्रॅक्टरही गटात आला आणि हंगामाची दमदार सुरुवात झाली. महिला तर अगदी सुरुवातीपासून मोठ्या जोमानं काम करत होत्या. आपल्या हक्काची जमीनच नव्हे तर आपल्या हक्काचं आकाशही काबीज करत होत्या. जेव्हा आम्ही शेतीत उतरलो आणि सगळ्या जणी 11 जणी एकत्र आलोत ना आणि गट शेती करायला आलोत, असा प्रत्येक प्रश्न आम्ही चुटकीसरशी सॉल्व्ह केला. सर्व महिला म्हणजे कधी न बोलणाऱ्या सगळं बोलायला लागल्या. म्हणजे कसे फुटाने कसे फुटते ना त्या टाईप बोलायला लागल्या. 22 वर्षात मी पंप कधी पाठीवर घेतला नव्हता, पण ह्या गट शेतीमुळे अशी अंगात ऊर्जा आली की एखाद्या वाघिणी कशा पळतात असे 13 जणींनी आम्ही पंप घेऊन फवारले. सर मस्त मजा वाटते, खूपच आनंद होत आहे. कारण की आम्ही एकसारख्या शाळेत आम्ही कुठे जरी रस्त्यानं गेलो हेच याचा गट चालला म्हणजे कुठंतरी म्हणजे पूर्ण अशी नवीन ओळख झाली की नाही हे फार्मर कपचे बाय होय. आम्हाला एक नवीन ओळख तयार झाली आमची गावातली. स्वतःची नवीन ओळख निर्माण करत फार्मर कपच्या महिला सुसाट सुटल्या होत्या आणि कुठं कुठं तर त्या पुरुषांच्या नाकात दम करत अगदी सैराट झाल्या होत्या. कशा? या अशा. मग एका दिवशी असाच एका दिवशी गटानं बसल्या महिला सगळ्या. नाही म्हणल्या ट्रॅक्टर घेतलंय, ट्रॅक्टरमध्ये निमा हिस्सा आमचा आहे. बहुदंडवटेची बायको म्हणली निमा हिस्सा माझा आहे ना म्हणली त्याच्यात. तर तिनं असा हट्ट धरला की ती नाही म्हणली मला ती ट्रॅक्टरच शिकायचं आहे. आणि ती 2-4 दिवसातच एवढं फास्ट ट्रॅक्टर चालवली की मला सुद्धा इतक्या लवकर चालवता आलं नाही ते ट्रॅक्टर. एवढं तिनं फास्ट लवकर लक्षात घेतलं ट्रॅक्टर चालवण्याचं. बाकीच्या महिला म्हणल्या आम्हाला बी शिकायचं. त्याच्यातल्या अजून 2-3 महिलांनी शिकलं. मी तर पहिल्यांदाच बसले होते, त्या स्टेअरिंगवर हात ठेवलं, असं वाटलं आपण कुठे आपण पण चालवू शकतो. आता ट्रॅक्टरवर बसून आम्ही स्वतः कुळपणी करायला आता आम्हाला कशाचीच भीती राहिली. कुठेही मला ट्रॅक्टर न्यायला लावलं ना तर मी एकटी ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकते. पुण्याला सुद्धा बक्षीस घेण्यासाठी का नाही सगळ्या महिलांना घेऊन मी पुण्याला सुद्धा येऊ शकते. गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस. घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास. सांग तूच तुझी कहाणी तूच ओवी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई तू निळ्या नभाची शाई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी. ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी. हे स्वप्न नवे उराशी भिर भिर गगनात जराशी. तू मला न मी ग तुला बांधू हाताचा गजुला होई उडण्याची मग घाई झोका उंच नभात जाई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. शेतीला आकाशाचा रंग चढू लागला होता आणि या सर्वात शेतीच्या ज्ञानाची रसद अगदी घरपोच पोहोचवून बळीराजाला सुसज्ज शस्त्रधारी बनवणारी डिजिटल शेतीशाळा ही मोठ्या उत्साहाने सुरू होती. शेतीशाळेची घंटा जोरात वाजत होती आणि गावोगावी मांडला जात होता काळ्या आईचा गोंधळ. काळ्या आईच्या नावानं शेतीशाळेच्या नावानं हे गोंधळ मांडला आईच्या गोंधळाला यावं. गोंधळ मांडला शेतीच्या शाळेला हो यावं. गोंधळ मांडला आईच्या गोंधळाला यावं.
आता विषय होई पक्का हे गोंधळ मांडला आईच्या गोंधळाला याव गोंधळ मांडला शेतीच्या शाळेला हो याव ओ गोंधळी बुवा, काय म्हणता गोंधळी बुवा? अहो शाळा म्हणली की आमसनी लई भीती वाटतीया. भीती? आणि ती कशा पायी? शाळेत मास्तर दे दनादन हाणत्यात, वाज वाज वाजवत्यात, कान धरून कोंबडा करतात. अहो लहान होतो तवा लई मार खाल्ला आणि शाळाच सोडली. अहो गोंधळी बुवा भिवू नका. अहो तुमच्या लहानपणच्या शाळेसारखी ही शाळा काय मारती झोडती नाही. असं मग कशी हाय? कशी? ही अशी. ती पहिली शाळा होती, मास्तर कडक होते, मारायचे पालत्या हातावर छड्या, रडू यायचं मग. पण आता हे सर तसे नाहीत, हे सर समजून सांगतात, म्हणते हसत खेळत शिका. शेती शाळेमुळे आम्हाला डायरेक्ट शास्त्रज्ञाशी फेस टू फेस बोलता आलं. चालू झाली शेती शाळा की शेजारच्या मुलाकडे जायचं, हे लावून दे रे बाबा, हे झूम करून दे बाबा. सुरुवातीला समजलं नाही, पण हळूहळू आम्ही ते शिकत गेलो. स्वयंपाकाची वेळ शेती शाळेची वेळ एकच. घरी पोर आई वाढून दे, आई वाढून दे, आई जेवायला दे. आली का तुझी शाळा? आम्ही त्या दिवशी नियोजन काय करायचो, 4 वाजता म्हणजे तुमचे स्वयंपाक रेडी. मी पीठ भिजून ठेवायचे आणि इकडं मोबाईलवर लावून द्यायचे. माझ्या इकडं पोळ्या चालायच्या आणि तिकडं शेती शाळा ऐकायची. ती शाळा एवढी भारी वाटली, पुन्हा पुन्हा ऐकू वाटत होतं. मग गोंधळी बुवा काय म्हणता? गोंधळी बुवा आवडली का नाही शाळा? वय तर अहो ही शाळा तर लई झकास हाय आणि इथले मास्तर तर लईच खास आहेत. आता कसं तर मंडळी, ज्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ज्ञानाची रसद पोहोचवण्यासाठी दिवस रात्र एक केली, शेतकऱ्यांच्या अगदी शेतात जाऊन एकूण एक प्रश्नांची उत्तरं दिली, असे आपल्या शेतीशाळेचे सर्व दिलदार मास्तर आणि मोहिते सर सुद्धा या सोहळ्यात आपल्या सोबत उपस्थित आहेत. चला तर मग या सर्व गुरुजनांचे आपण पाणी फाउंडेशनच्या पद्धतीनं आभार मानूया. बोला 1 2 3. 1 2 3. 1 2 3. तर मंडळी, मग पुढं काय घडलं? रावणाची चाल आधीच ओळखून त्याविरुद्ध डावपेच आखण्याचा हा काळ होता. शेतीशाळेत मिळालेल्या ज्ञानानं सज्ज होऊन डोळ्यात तेल घालून मग शेतकरी एकूण एक लढाई जिंकण्याचं नियोजन करू लागले. शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धती म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, अर्थात आपल्या लाडक्या एसओपीनं साऱ्यांना वेड लावलं. काही शेतकरी गट एसओपीची चालती बोलती व्हॅन घेऊन गावागावात तुफानासारखे धडकू लागले आणि काही गट तर एसओपीचा मंत्रनाद करत पार वेडेच होऊन गेले. चला निवडूया वार माझ्या पठ्ठ्यांनो, एसओपीचा डंका वाजवत काटेकोर शिस्तीनं आपले शेतकरी पुढं चढाई करत होते. या एसओपीजमुळे शेतीचं दृश्य पार पालटू लागलं. हिरव्या पिवळ्या निळ्या सापळ्यांनी, पक्षी थांब्यांनी शेत शिवार नटू लागली. पीक वाढीला लागलं की रावण किडीचं, रोगाचं रूप घेऊन छुपा हल्ला करणार हे शेतकऱ्यांना ठाऊक होतं आणि म्हणून ह्या हल्ल्यापासून शेताचा बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात होते. यात एक ढालही बांधली जात होती, एक अशी ढाल की जी पिकांवर किडींचा हल्ला होऊच देणार नाही. निसर्गानं दिलेल्या 10 अत्यंत खास झाडपाल्यांपासून बनणारी दशपर्णी अर्काची ढाल. हे लोण अख्ख्या मुलखात वाऱ्यासारखं पसरलं. कडू कडू निंबोणी करंज निरगुडी एरंडी मोगली टंटणी घाणेरी. कडू कडू निंबोणी करंज निरगुडी एरंडी मोगली टंटणी घाणेरी. लाल लाल कण्हेरी पपई. लाल लाल कण्हेरी पपई. अरे स्वस्त नाही हे फुकट असतं, अवती भवती पडून असतं. नाही हे फुकट असतं, अवती भवती पडून असतं. बस दोस्ता एवढंच कर, लसूण मिरची ठेचा घे, पंप घे, पाणी घे, कीटक रोग किड्यांसाठी, 10 तोंडी रावणासाठी. दशपर्णीची डाल मस्त, दशपर्णीची डाल मस्त, दशपर्णीची
दशपर्णीमुळं त्याची रिझल्ट अप्रतिम दिसली. ती फवारणी केल्याच्या नंतर आमचा कापूस तुम्हाला सांगतो एकदम ताजा तर दिसलाच, पण खाल्लं बी काही नाही. आमच्या शेतामध्ये बोंडअळीचा अटॅक अजिबातच नाही. त्याच्यावर रोगच आला नाही, उलट जास्त पीक जास्त हिरवळलं दशपर्णीने. दशपर्णी आणि निमार्क बायोमिक्स हे फवारल्यानंतर आम्हाला दुसरी फवारणीच लागलेली नाही. आमच्या गटातील कोणत्याही शेतकऱ्यानं रासायनिक फवारणी केलीच नाही. दशपर्णीच्या भक्कम ढालीनं किडींचा हल्ला थोपवून धरला आणि ही लढाई आपल्या मावळ्यांनी जिंकली. आता सर्वांना नवा हुरूप आला होता. काहीतरी करून दाखवण्यासाठी हात सळसळत होते, नजर भिरभिरत होती. आणि आजूबाजूला काय दिसत होतं तर जुनी पुराणी गंजलेली एखादी सायकल, प्लॅस्टिकचा तुटलेला डबा, लोहा, लोखंड आणि टीन टप्पर. अहो, हे सर्व बघून काही धुरंधर शेतकऱ्यांच्या आतले शास्त्रज्ञ जागे झाले आणि त्यांनी या टाकाऊ सामुग्रीपासून आपल्यासाठी तयार केली नवनवीन जादुई शस्त्र. या सर्व शस्त्रांमागे होतं एकच शास्त्र आणि ते शास्त्र म्हणजे जुगाड. कर वाऱ्याला गुदगुल, पावसाला गार कर, आकाशाच्या घराला ढगाचं दार कर. अरे लाव लाव डोकं लाव कर तू जुगाड कर. अरे लाव लाव डोकं लाव कर तू जुगाड कर. अरे तेलाच्या डब्याला, लोखंडी टपराला, प्लास्टिकच्या तुकड्याला आणि कागदाला कपड्याला. पिकांची काही ठिकाणी विरळ आहेत तर काही ठिकाणी दाटे झालेली. मग आम्ही यावरती उपाय म्हणून असं ठरवलं की आपल्याला रोपं इकडून उचलून आपल्याला इकडे शिफ्ट करायची. पण यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं की रोपं मरू द्यायची नाहीत. मी असं विचार केला की याला आपण लोखंडाच्या पाईपामध्ये केलं, वेल्डिंगमध्ये फिट केलं तर व्यवस्थित सगळी प्रक्रिया होऊ शकते. पहिल्यांदा एक झाड आम्ही व्यवस्थित सक्सेसफुली ट्रान्सफर केलं. आम्ही पुढे ठरवलं की आपण याचा बिंदास यूज करू शकतो. त्या सायकल कोळप्याचं कोळपं काढून ठेवलंय आणि त्याला एक खत टाकण्याचं यंत्र, त्याचबरोबर फवारणीचं यंत्र. म्हणजे हे 3 ते 4 कामं एकाच वेळी करते. त्यामुळे काम फास्ट पण होते आणि मजुरी पण वाचते. जुगाड करत, डोकं लढवत, विज्ञानाची कास धरत एक एक लढाई बळीराजा जिंकू लागला, पुढं पुढं जाऊ लागला. पण इतक्यात सहज हार मानेल तो रावण कसला. तो मोठा चिवट आहे, मायावी आहे. दरवेळी रूप बदलून तो वार करतो. यावेळी नैसर्गिक संकटाचं भयावह रूप घेत त्यानं माझ्या बळीराजावर घणाघाती हल्ला चढवला. काही ठिकाणी पावसानं थैमान घातलं. वैर्यासारखा कोसळत त्यानं उभी पिकं क्षणात नष्ट केली. आणि काही ठिकाणी पाण्याचा एक टिपूसही पडला नाही. आभाळ ठार कोरडच राहिलं. पोटच्या पोरासारखं जपलेलं पीक डोळ्या देखत जळायला लागलं. पाऊस येईनच नाही. 8 दिवस वाट पाहिली, 15 दिवस वाट पाहिली, 3 हप्ते झाले, पाऊस यायला तयार नाही. जे पीक होतं तर हातातच येईल का नाही असं वाटायचं. त्या पिकाकडे बघितल्यानंतर डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं. शेतात गेलं की फार वाईट वाटायचं. ऊन पडलं की ते सुकायचं. असं वाटायचं आता ते जातंय की काय. आमची हिंमत खचली होती, फार हिंमत खचली होती. आम्ही एवढं निराश झालो की बस आता हे पीक तक धरतंय की नाही असं वाटू लागलं आम्हाला.
होत आभाळ कोरड ठार कोरड ठार, हो तिळ तुटे जीवाची तार जीवाची तार, ही धरा होई बेजार होई बेजार. सूसनावर अंगार ज्वार हा फार, होताच होकडे अंधार विट्ट अंधार. जिरहाजी 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 जिरहाजी. हा काळ मोठा नाजूक होता. या काळात पाण्याचा एक एक थेंब सोन्याहून महाग होता, अमूल्य होता. आणि अशा या संकट काळातच काही ठिकाणी कमालच घडली. आकाशातला पाऊस जरी हरवला असला तरी गटांच्या मनामध्ये असा काही गहिवर दाटून आला की त्या अभूतपूर्व पाझरानं सारं शेतशिवार ओलं चिंब होऊन गेलं. काही जणांकडे पाण्याची सोय होती पण काही जणांकडे नव्हती. मग अशा वेळेस जेव्हा आमची सर्वांची चर्चा झाली मग तेव्हा आम्ही असं ठरवलं का ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी एकमेकींना पाणी द्या. मुळे आपण एकच गटातली म्हणजे एकच कुटुंबातली, त्याच्यामुळं म्हणलं माझ्याकडे पाणी आहे मी तुला देते. मी देते म्हणलं पाणी, थोडासा वाटा दिला म्हणून काय होते. शेजाऱ्यांचं जळायला लागलं तर आपल्याला हसा यायचं पहिलं, पण आता गटणं केल्यामुळं असं त्यांना पण वाटायला लागलं त्यांच्या जळायला लागल्या म्हणले आपण पाणी द्यावा. आमच्याकडे एक बोर आहे, आम्हाला पाणी सरत नव्हतं मग त्यांना दिलं आम्ही. मग आलं तर सगळ्याच आलं पाहिजे म्हणलं, मग म्हणलं सगळीच भिजवू आपण. माझ्या ज्या महिला आहेत त्यांनी माझ्यासाठी म्हणजे एक माझा परिवार आहे. जणू काही मला पंढरपूर आहे ते सगळं मला इथंच, कुठंच जायची गरज नाही. हृदय हृदय एकची झाले, उरा उरात भरून आले. हृदय हृदय एकची झाले, उरा उरात भरून आले. उगवून या भुईत आज मानवतेचे पीक आले. उगवून या भुईत आज मानवतेचे पीक आले. हृदय हृदय एकची झाले. सखे सोबती माय माऊली, जगण्यावरती गार साऊली. काळीज काळीज काळी आई, हीच आमुची विठ्ठल रखुमाई. तुझ्या भाव सरला आता कुणी नाही एकला उरला, आता दुखा सुखाशी हसत बोलत जीव जीवाने भरला. मिटले पुसले हसले साऱ्या डोळ्यातले पाणी. तुझ्यानी माझ्या उरात वाहे एकच इंद्रायणी. तुझ्यानी माझ्या उरात वाहे एकच इंद्रायणी. पाऊले चालती पुढे पुढे नादावली मने सारी, हरपले देहबाना जगडली एकतेची वारी. पाऊले चालती पुढे पुढे नादावली मने सारी, हरपले देहबाना जगडली एकतेची वारी. शेतात माझी आवघी अवतरली पंढरी आजही अवतरली पंढरी. 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 मनाला पाझर फुटला आणि शेताशिवारात जणू पंढरीच अवतरली. नैसर्गिक आपत्तीची मोठी कठीण खिंड ही आपल्या मावळ्यांनी मोठ्या शर्थीनं लढवली आणि एका नव्या विश्वासानं बळीराजा पुन्हा एकदा उभा राहिला. एकमेकांच्या शेतात जाऊन इर्जिक आडजीपडजी आवडसावड पद्धतीनं कामं तर सुरूच होती. शेताशिवारातलं संकट असो किंवा घरादारावरचं, नाजूक वेळी गटातील शेतकरी एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. मनामनांचा असा काही संगम झाला होता की आपुलकीची, जिव्हाळ्याची, प्रेमाची एक नदीच जणू वाहती झाली होती.
ही शेती आम्ही हसता खेळता बोलता रुसता भांडता एकमेकीला टोस्टाच असं काही करता करता ही शेती एकदमच मजेत केली. 13 जणीच्या 13 प्रकारच्या भाज्या आम्ही खाऊन इतके सुदृढ झालो की आमच्या जवळजवळ 5-5 किलो वजन वाढले. लहानपणच आम्हाला त्यातून आठवलं की आपण जे गमती करत होतो आज मोठेपणात सुद्धा लहान पोरं होऊन आपण एकमेकांना छेडतोय, एकमेकांची मजा करतोय असं वाटायला लागलं त्यातून. एकामेकीविषयी एकदम मनातनी एकदम तार जुळल्यासारख्या झाल्या. जसं लाईट लागते ना न्यूट्रल आणि फेज घेऊन, तसे आता एकामेकाच्या भावना अशा लाईट लागण्यासारख्या झाल्या. मानवतेच्या नव्या लकाकीनं गटशेती चकाकू लागली. या आनंदात एकमेकांच्या सोबतीनं दिवस कापसासारखे उडून गेले आणि तो काळ येऊन ठेपला जेव्हा शेतकऱ्याचा ऊर दाटून येतो, भावना ओथंबून येतात. ज्या मावळ्यांनी वर्षभर घाम गाळला, विज्ञानाची कास धरत जो लढला, ज्यानं कधीही हार न मानता मोठमोठ्या संकटांचा एकत्र येऊन हिमतीनं सामना केला, त्या लढवय्या शेतकऱ्याच्या घामाचा मोबदला मिळण्याचे दिवस आता आले. ए काळी आई मोठी दिलदार, तिच्या मायेला नाही ठाव, अरे हाक माझी ऐकून आला ऊर तिचा भरून. तिनं दाना दाना जोडून काळीज सार खोलून, आणि भांडार सार केला. एका दाण्याचा 1000 केला, एका दाण्याचा 1000 केला, एका दाण्याचा 1000 केला, एका दाण्याचा 1000 केला. काढणीची वेळ आली, पोते भरून राहिले, त्यातील ते दाणे एक दाणे पडताना पाहून आम्हाला आता ते असा सोन्याचा तर वर्षाव म्हणतात की नाही तसं वाटायला लागलं. 15 झाले पोते, 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 35, 40, अक्षरशः 45 पोते निघाल्यानंतर म्हणजे आम्हाला असं वाटलं की खूप आम्ही उत्पन्न मिळालं यावर्षी. ढीग लावायला सुरुवात केली तर ढिगावर ढीग असं करायला गेलो की मग आम्हालाच कळे ना की बाबा हे किती मोठा ढीग लागलाय. एक गाड्या बघर कस भरलं रे शिवार, भरलं घरदार झालं हिरवगार, भरे पोत्यावरती पोत जाई ढिग ढगाचा पार. आली शेत शिवार भरीस, आली शेंग आलं कणीस, आले सोन्यावाणी दाणे, आले भोपळा शेंग दाणे, आलं वाटणा फुटाणा, आली मिरची हिरवीगार, कसदार दमदार, बाणेदार दाणेदार, हे माझ्या कष्टात कामाचं, करकरीत कोर आईस, आलं रखिशात पैक. आमचा कांदा विकला 30 गुंठ्याचा, त्याच्यात 1,30,000 रुपये झाले. 2.25 लाख रुपये खाट्यापट्टी आली. इतकी पट्टी आम्हाला कापसाची कधीच आली नव्हती. ज्यावेळेस ते 1,00,000-1.25 लाख रुपये माझ्या हातात दिले, धर म्हणले हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत, त्यावेळेस मला इतकं रडायला आलं ना. मी असे एकदम बाहेरला कशी एखादी जाते मुलगी आणि ते रडते आनंदात, तसं मला रडायला आलं की खरंच माझ्यापाशी पहिल्यांदा एवढी कमाई आली आणि ती माझी स्वतःची होती. आम्हाला वाटलं की आम्ही सगळी काय पण करू शकतोय. जरी डोंगर जरी आडवा आला तरी आम्ही सगळी मिळून ताकद आली आम्हाला की मागं सारू शकतोय. निराशा हा शब्द जर राहिला नाही, आम्ही निराशा संपवून टाकली. महाकाय रावणाची भीती दूर पळाली. एकजूट आणि एकसंध होऊन बळीराजा निर्भीड झाला. नवा जाणता बळीराजा. गण
तू तेज तू उजेड तू एकीच्या जयाची कहाणी एक तू वंदिते तुलाही धरा जाणता बळीराज तू भावा गजर तुझ्या नामचा जाणता बळीराज तू 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 जाणता बळीराज तू. बळीराजा विजयी झालाय. नवा जाणता बळीराजा. कुणी म्हणतं महाराष्ट्र राकट कणखर सह्याद्रीचा आहे, कुणी म्हणतं खळखळ वाहत्या गोदावरीचा आहे, कुणी म्हणतं की महाराष्ट्र भरभराटीचा संपत्तीचा ऐश्वर्याचा आहे. ते तर आहेच, पण आज मला म्हणावंसं वाटतंय की हा महाराष्ट्र माझ्या बळीराजाचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.